मित्रांनो, नेपाळच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण आज मी तुम्हाला या मंदिराचे असे एक रहस्य सांगणार आहे जे कदाचितच तुम्हाला माहीत असेल। पशुपतीनाथ मंदिराबाहेर एक विशेष घाट आहे ज्याला आर्य घाट म्हणतात। पौराणिक काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार केवळ याच घाटाचे पाणी मंदिराच्या आत नेले जाते। इतर कोणत्याही ठिकाणचे पाणी मंदिराच्या आत नेण्याची अजिबात परवानगी नाही। आता बोलूया पशुपतीनाथ भगवान शिवांच्या अद्भुत मूर्तीबद्दल। ही मूर्ती पंचमुखी म्हणजेच 5 तोंडांची आहे। 4 मुख चारी दिशांना आहेत आणि 5वे मुख वरच्या बाजूला आहे। प्रत्येक मुखाच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे। महादेवाच्या या 5ही मुखांचे गुण आणि नावे वेगवेगळी आहेत। दक्षिण दिशेकडील मुखाला अघोर मुख म्हणतात। पश्चिम दिशेकडील मुखाला सद्योजात म्हणतात। पूर्व आणि उत्तर दिशेकडील मुखांना अनुक्रमे तत्पुरुष आणि अर्धनारीश्वर म्हटले जाते। आणि जे मुख वरच्या बाजूला आहे त्याला ईशान मुख असे म्हणतात। महादेवाचे हे अद्भुत रूप तुम्हाला कसे वाटले? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका। हर हर महादेव।